नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चतुर्गुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांतमूर्ति वासलत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवासवण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी विरचित रत्नकंडक श्रावकाचार्य जी या ग्रंथाची वाचन चालू आहे। काल आचार्य भगवंतांनी 8 अंगामध्ये कोण कोण व्यक्ती प्रसिद्ध झाले त्याचं कथन केलं होतं आणि 8 अंगाचं सुद्धा विस्तृत कथन गेली 2-3 दिवस झाला आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी करल्यात। आज 21 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान सम्यक्त्व आणि 8 अंगाचं परिवर्तन करण्याचं काय प्रयोजन आहे याचं कथन पुढच्या गाथेमध्ये करणार आहेत। सम्यक्त्व किती महत्त्वाचं आहे आणि त्या सम्यक्त्वाचे जे 8 अंग आहेत ते किती महत्त्वाचे आहेत याचं कथन आचार्य भगवान करणार आहेत। कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मोक्ष मार्ग, सुख आणि सिद्ध गती या सगळ्यांना प्राप्त करण्याची पहिली पायरी काय असेल तर सम्यक्त्व आहे। याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे। आज बऱ्याच रूपामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही करतोय, मनात इच्छा सुद्धा आहे सुखाची, परंतु त्या मार्गावर चालायची इच्छा नाही। काय म्हटलं मी? प्रत्येक म्हणतात नुसतं मला सुख पाहिजे, गिजवणारे तर पहिला म्हणतात मला सुख पाहिजे म्हणायचं, परंतु आता आचरण करणं आवश्यक आहे ना। जोपर्यंत आम्ही त्या गोष्टीचं आचरण करणार नाही तोपर्यंत निश्चितपणे सुखाची प्राप्ती 3 काळात होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी त्या 8 अंगांचं कथन करणारी कोणती गाथा सांगितली त्याचं बद्दल काय आहे ते बघूया। 21 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगणार आहेत। नांगहीन मलम छेतुम नांगहीन मलम छेतुम दर्शनम जन्म संततिम दर्शनम जन्म संततिम नहि मंत्रोक्षरन्यो नहि मंत्रोक्षरन्यो निहन्ति विषवेदना निहन्ति विषवेदना नांगहीनमलं छेतुं दर्शनं जन्म संतितिं नहि मंत्रक्षरन्यो निहन्ति विषवेदना। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी सम्यक्त्वाचे जे 8 अंग आहेत त्याचं प्रवृत्तन करण्याचं काय प्रयोजन आहे हे सांगणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये कोणी व्यक्ती असेल, कोणी महिला असेल, कोणी पुरुष असेल, कोणी स्त्री असेल, कोणी मुलगा असेल, कोणी मुलगी असेल, त्याच्या शरीरामध्ये जर जे अवयव आहे त्या अवयवातील एक जरी अंग कमी असेल तर त्याला निश्चित रूपानं त्या व्यक्तीला पूर्णांग कधी म्हणता येणार नाही। त्या व्यक्तीमध्ये साधा त्याचा जर हात नसेल, पाय अपंग, निश्चित रूपाने त्याला अपंगच म्हणलं जाणार। तसं निश्चित रूपाने इथं कथन करल्यात की सम्यक्त्व जर पूर्णत्वाला प्राप्त व्हायचं असेल तर सम्यक्त्वाचे जे 8 अंग सांगितले त्या 8 अंगांचं निश्चित रूपानं पूर्णता त्या व्यक्तीजवळ असणं आवश्यक आहे, त्याचं पालन पूर्णतया आम्ही करणं आवश्यक आहे। काय सांगायला बघा,
उदाहरण देऊन सांगणार आहेत. नांगहीनम म्हणजे अंगहीनम म्हणजे निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढदृष्टी आदी जे 8 अंग आहेत त्या 8 अंगांतलं एक सुद्धा अंग कमी असल्यावर सम्यक दर्शन, जे सम्यक दर्शन आहे ते जन्मसंतिदिम संसाराच्या परिपट्याला छेतून नाश करण्याला अलमन समर्थ होऊ शकत नाही. जर तुमच्याजवळ सम्यक्त असेल, त्या सम्यक्तमध्ये जर हे 8 अंगापैकी एक अंग जरी कमी असेल तर संसाराची परिपट्टी नाश करायला ते सम्यक दर्शन समर्थ होऊ शकत नाही. लुळ पांगलं उदाहरणात सांगाले हो. इथं पुढे तेच म्हणतात ते बघा. आणि पुढे काय म्हणतात, ही का अक्षर नुन, जर अक्षर कमी असलेला मंत्र अक्षर कमी असलेला मंत्र असेल, विष वेदनाम विषाची पेढेला न नेहंती नाश करू शकत नाही. उदाहरण देऊन सांगितले बघा. ज्याप्रमाणे आता आमच्यामध्ये की नाही वेगवेगळ्या मंत्र, स्तोत्र आणि याच्या माध्यमातून जैन आगमामध्ये बरेच विश्लेषण केलेलं आहे. आता स्तोत्रांच्या मध्ये घेतला तर एक स्तोत्र असं आहे, त्या स्तोत्राचं नाव आहे विषाफारा स्तोत्र. हा विषाफारा स्तोत्र कशासाठी यूज केले जाते, विशुद्धीपूर्वक मन वचनाच्या कायच्या एकृतीपूर्वक जर ज्याच्यावर विष बाधा झालेला आहे त्याच्यावर जो तो मंत्र आम्ही स्तोत्र जर म्हणला तर त्याचं विष सुद्धा उतरण्याची ताकद त्या स्तोत्रामध्ये आहे. त्याला विषाफारा स्तोत्र म्हणतात. विषाचं हरण करणारा म्हणजे नाश करणारा विषाफारा स्तोत्र. समजा आम्ही ते स्तोत्र म्हणत असताना, समजा तो कुठल्या व्यक्तीला साप चावलेला आहे आणि त्या व्यक्तीजवळ आम्ही तो मंत्र म्हणायला लागलोय. मंत्र म्हणत असताना त्या मंत्रामधले जर अक्षर गाळून आम्ही मंत्र म्हणत असेल तर तो स्तोत्र कधी परिणाम करणार आहे? उदाहरण एक सांगतो आता पटवून. आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, काय झालं माहिती काय, एक आजी होती आणि तिचा एक नातू होता. आता आजी असल्यावर नातू असणारच आहे. तर आजीचा एक नातू होता आणि नातू जरा नटकट होता. लई खेळ इकडं तिकडं करामती लई करायचा. तुम्हाला माहिती आहे का काय सांगायचं मला. आणि काय झालं माहिती, एक दिवस एवढा तो नातू रडायला लागला. नातू रडायला का रडण्याचं कारण काही त्याच्या पायाला विंचू चावला होता. मग काही डॉक्टरकडे घेऊन पळवत जाते आजी, गाडीमध्ये घालत्या, डॉक्टरकडे घेऊन पळवून जातात. गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात बघा काय करायचं आहे माहिती काय, ही गोळी फक्त ही गोळी एक नाही निश्चित रूपानं विंचू चावलंय तिथं उघळून लावा, लगेच 2 दिवसामध्ये सगळं विंचूचं विष उतरतंय. ठीक आहे म्हटले आजी. आणि आजी आली, बहुतेक गिजवणी होती काय आजी हो, नको गिजवणेच नको, दुसऱ्या गावची गिजवण्याचं पुढचं सांगूया. हां, कारण की 4 महिने काढायचे तिथं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्या तर गावची होती आणि ती आजी गेली आणि 2 दिवस झालं 3 दिवस झालं ते औषध करल्या तरी विष उतरायला झालं, त्याचं शरीर निळं पडायला चालू झालं. कुणाचं, त्या नातवाचं. आजी डॉक्टरकडे गेली, डॉक्टरला ओरडून म्हणल्या की तुम्ही 2 दिवसात कमी येणार चालले, अजून विष चढाले बघा, हे निळा व्हायला मुलगा. त्यावेळी डॉक्टर म्हणले 3 काळात शक्य नाही, जर दोही तुम्ही उघडून लावला असला तर निश्चितपणे विष 100% उतरणारच आहे. असं जालिम औषध दिले. मी डॉक्टर एवढ्या वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय ना, काय नाही डॉक्टर इथे एक बसल्यात, इकडे एक बसल्यात, डॉक्टर गिजवण्यातले आहेत. त्यामुळे सांगित त्यावेळी आता डॉक्टरांच्या लक्षात एक किमी आली. आजींना म्हणले, आजी मला एक सांगा, ती गोळी उघडून कुठं लावला, तर दिवळीत. डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. अहो कुठे विंचू चावलाय तिथं लावायचं होतं. तर डॉक्टर ती आजी म्हणते, होय विंचू दिवळीत चावलाय. कसं विष उतरणार हो. त्या विंचू ज्या ठिकाणी पायाला शरीराला चावलाय तिथं उघडून लावायचं होतं. आजी लावल्या कुठं चावला त्या ठिकाणाला लावल्या. कसं उतरणार हो विष. आज आम्ही हेच करलोय. 8 अंगातील निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढदृष्टी आदी 8 अंगातलं एक अंग जरी कमी असलं 3 काळामध्ये ते सम्यक दर्शन संसाराची परिपाटी नाश करायला कारणभूत होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. औषध करायला सांगितले एक, करायला एक, कसं होणार हो. 3 काळात होणार नाही. चिंतन करा या गोष्टीचं. आम्ही काही झालं तर निश्चित रूपाने चिंतन करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी तुमच्या काय नसेल, मनात नसेल, कधी गोष्ट झाली तर तुम्ही जालिम उपाय सुद्धा करू शकताय. साध्या उपायाने सुद्धा बरं होऊ शकताय. चिंतन याचं करणं आवश्यक आहे. त्यामुळं संसाराची परिपाटी नाश करायला आम्ही तो कोणी निश्चित रूपानं सम्यक्त्वाचे 8 अंगांचं पालन करणं आवश्यक आहे. त्यामध्ये निकांक्षित, निर्विचिकित्सा
अमूढदृष्टी निर्विचिकित्सा झालं की निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढदृष्टी, उपगुहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना, ही 8 अंग पाहिजेत. सगळ्याचं विश्लेषण अतिशय सुंदररीतीनं आपण केले. किती सुंदर ते. जर 8 अंग नुसतं आम्ही घरामध्ये पालन करायला गेलो, समाजामध्ये पालन करायला गेलो, समाजामधले वादविवाद, घरातले वादविवाद सगळे नष्ट होतील. एवढी महत्वाची ही 8 अंग आहेत. आणि संसाराची परिपाटी नाश होऊन भविष्यामध्ये परंपरेने मोक्ष मिळेल, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या 8 अंगांचं पालन जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. महाराज अजून सम्यक्त्वाची सुरुवात नाही आणि तुम्ही 8 अंग सांगाल वे. बरं 8 अंग चालू करून सम्यक्त्व घ्या. चातुर्मासात तर निश्चित रूपानं बरेच जण या मार्गावर येतील असं मला तर वाटते. आणि मी आल्याशिवाय सोडतोय वे. मी तर आयऱ्या गैऱ्या नत्तू खऱ्या शिष्यावी गुरु सन्मतचारांचा छावा आहे, सोडणार. तुम्हाला माहिती आहे गिजूनवाल्यांना काय अनुभवले, ब्रह्मचर्य असल्यापासूनचा अनुभव आहे. त्यामुळे गिजूनवाल्यांना माहिती आहे काय सरळ तूप निघलं नाही तर बोट वाकडं करून काढणार करण, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जेवढ्या प्रमाणात मिथ्यात्व त्या करून अज्ञान सोडून निश्चितपणे सम्यक्त्वामध्ये येण्याचा प्रयत्न करेल तेवढे येण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. काही झालं तरी 3 तिकिटापैकी 1 तिकीट काढायला लागणारच आहे. तुम्हाला त्यातनं सुटका, संसारातनं सुटायचं असेल आणि तुम्हाला या महिला पदातनं सुटायचं असेल, 3 तिकिटापैकी 1 तिकीट काढल्याशिवाय सुटका. पहिलं तिकीट पिंची कमंडल घेणे, दुसरं तिकीट आहे प्रतिमाधारी बनणे आणि तिसरं तिकीट आहे मिथ्यात्व त्याग करून सम्यक्तामध्ये येणे. 3 तिकिटापैकी 1 तिकीट संसारात सुख मिळवण्यासाठी आवश्यकच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करा. नाही कधी कधी काय होते माहिती काय, कुणाचं कधी काय कुंडलाचा मार्ग कुणाचं सांगणं कधी कारगर ठरेल काय सांगता येत नाही. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, कधी वचन काय कुठले कारगर आणि कुठली युक्ती कुठं काम करेल काय सांगता येत नाही हो. त्यामुळे लक्षात घ्या, महाराज जी सांगायला ते युक्ती जर पालन केला सुखाचा मार्ग चालूच. कुठले देव कुठलं कोण कोण तुमच्या 9 ग्रह काय पाठिंबा लागणार नाही. 9 ग्रह पाठिंबा लागतात वे. 9 ग्रह नाही 10वा ग्रह लय पाठिंबा लागतोय. 9 ग्रह कधी पाठिंबा लागत नाही, 10वा ग्रह परिग्रह आहे, तो चिटकून बसलाय तुम्हाला. 9 ग्रह काय कोणाच करत नाहीत, ते 10वा ग्रहच घोळ आहे परिग्रह. संसार, पोरं बाळ, अंतरंग बहिरंग जी परिग्रह सगळी व्याख्या ते सगळं पाठिंबा चिटकून बसले. नन 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 माझं मला मी एवढ्याच अडकून आहे बघा. हे पहिला सोडायला पाहिजे, एक गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण सांगतो, कुणाचा शब्द कधी कारगर ठरेल काय सांगता येत नाही. त्यामुळे सम्यक्त्व कधी कारगर ठरेल, त्यामुळे सम्यक्त्व घेण्याचा प्रयत्न पुरुषात जीवनामध्ये करा. सम्यक्त्व अतिशय महत्वाचं जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे सम्यक्त्व, कारण मोक्ष मार्गाची आणि सुखाची सुरुवात आहे, ही गोष्ट आवश्यक आहे. एक उदाहरण आचार्य सन्मत महाराज कायम सांगायचे. काय झालं माहिती काय, अमेरिकेमध्ये एक शीख माणूस गेलता, सिकडी पंजाबी शीख व्यक्ती अमेरिकेमध्ये गेलता आणि काय झालं तो फिरायला गेलता रस्त्यानं आणि काय झालं एका ठिकाणी लई माणसं महिला माणसं सगळ्यांची गर्दी झालती. आता भारतातल्या माणसांना गर्दी दिसली की त्यातनं आज जाऊन काय झाले बघायचं भारताला लई सवय. आणि काय झाले सगळ्यांना वाटते गर्दी झाली की भांडणं, भारताला एकच पाठ आहे दुसरं काय माहितीच नाही. आता गर्दी झाली त्यातनं वाट काढत काढत हा शीख माणूस नाही आत गेला. तर आज काय काम चालत होते, बरेच वैज्ञानिक होते, ते रॉकेट लॉन्च करायचं कार्यक्रम करत होते आणि रॉकेट लॉन्चच होत नव्हतं. तिथं जाऊन नाही सगळे आता ग बसल्यात. हे भारतीय माणूस ग बसतोय ते म्हणते हे काय सोपं आहे हो. सगळे जगातले वैज्ञानिक इथं आल्या आणि ह्यो भारतीय माणूस याला काय माहित नाही, मग ते सोपं आहे उडवायचं. काय करा माहिती आहे आता तेव्हा मग त्यातला एक बुजुर्ग जरा अनुभवी एक वैज्ञानिक होता की म्हातारा बुजुर्ग वृद्ध ज्यांची युक्ती खतरनाक असते, ती बुजुर्ग तो म्हटला बरं काय करायचं सांगा. काय करा माहिती काय, ते रॉकेट उभं केलंय की नाही ते डाव्या साईडला पूर्ण झुकवा, परत सरळ करा आणि चालू करा, जाते बघा. आता ते सगळ्या दुसऱ्या वैज्ञानिकांना वाटलं हे काय सांगायला असलं असं होतंय वे. एवढ्या 2 दिवस झालं मी प्रयत्न करले होतोय वे. तो खरं बुजुर्ग वैज्ञानिक होता, तो जरा हुशार होता. तो म्हटला तो सांगतो तसं करून तर बघा. आणि खरोखर रॉकेट नाही घेतलं, इकडच्या साईडला पूर्ण झुकवलं, 5 मिनिटं ठेवलं, परत वर घेतलं आणि बटन चालू केलं, रॉकेट लॉन्च झालं की हो.
रॉकेट लॉन्च झालं, सगळी नाही त्याला खांद्यावर घेऊन नाचायला लागले, सगळे वैज्ञानिक त्याचं अभिनंदन करायला, टाळ्या वाजवले, परंतु बुजुर्ग माणूस तिथे जवळ आला नव्हता वैज्ञानिक. तो काय करतोय, सगळं अभिनंदन झालं, त्याला खाली उतरल्यावर नाही त्याला जवळ घेतोय आणि म्हणतोय, मला एक सांगा, ही आयडिया तुम्ही कशी सांगितला? काय सोपं आहे म्हटलं, आमच्या भारतात स्कूटर चालू झालं नाही तर डाव्या साईडला झुकवतात, परत उभा करतात, चालू करत जाल. हे काय अवघड आहे आमच्या भारतवाल्यांना. त्यामुळे कुणाचं म्हणणं, कुणाची युक्ती कधी सार्थ ठरेल काय सांगता येत नाही. स्कूटरची आयडिया रॉकेटवर लॉन्च केली आणि रॉकेट बी लॉन्च झालं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये कुणाचे वाक्य कधी जीवनामध्ये कुणाच्या परिवर्तनाला कारण ठरेल काय सांगता येत नाही. आचार्य भगवान विद्यासागर महाराज कायम दोहा शतक मध्ये म्हणायचे की देखो भैया, कायम आचार्य भगवान म्हणायचे कि किस व्यक्ति का पुण्य उदय में नहीं है, पाप का उदय चल रहा है, उसको साक्षात तीर्थंकर आकर भी बताएगा तो उसको वैराग्य या उसके पूर्ण जीवन में परिवर्तन नहीं होगा. और जिसके पुण्य का उदय है, रास्ते पर जाते समय भिखारी का गाना सुनकर भी उसको वैराग्य या उसके जीवन में परिवर्तन हो सकता है. अतिशय महत्वाची बाब आहे. आम्ही जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. व्यक्तीचा जे पुण्याचा उदय असेल आणि त्या पुण्याच्या उदयामध्ये जर कुणी काहीतरी शब्द सांगितले तर त्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनामध्ये बदल होणार हे 100% आहे. आणि जर पुण्याचा उदय नसेल, पापाचा उदय असेल, साक्षात तीर्थंकर येऊन जरी सांगितले तर तो व्यक्ती ऐकणार नाही तुमचं. मग मी सांगून दे गिजवणवाला ना, नाही तीर्थंकर सांगून दे. पुण्याचा उदय असला तर ऐकणार तुम्ही आणि पापाचा उदय असला तर ऐकणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या एक एक पुण्याच्या उदयाची एक एक समय आहे, त्या समयाची वाट आम्ही बघालोय. कुणाच्या पुण्याचा उदय केव्हा येतोय हे रोज मी बघालोय. गिजवणवाल्यांचा एकेकांचा रोज यालाय, त्या एक एक समयाला हुडकायला लागलो मी. रोज सकाळ संध्याकाळ जीवनात नुसतं दिवसभर चर्या करत असताना हेच चालू असते माझं. कोण घावतंय, यायचं बंद करशील उद्यापासून. तसं म्हणजे घावतंय म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाचा पुण्याचा उदय आणि कोणी येऊन काय नियम घेईल काय सांगता येत नाही. हे मी सांगावले. नियम घेणे म्हणजे संयमाच्या मार्गावर. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आजचाच छोटा मुलगा भविष्यात बडा मुलगा बनतोय आणि आजचाच छोटा मुलगा हा भविष्यात मनुष्य बनतोय. तसेच आज जीवनामध्ये घेतलेले छोटे छोटे नियम भविष्यामध्ये महाव्रत बनतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टी चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर बदलायचं असेल तर जीवनामध्ये संयमाच्या बाबतीत आम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. जेवढे नियम घेता येईल तेवढं करा. चारित्र्यामध्ये पुढे जाणं आवश्यक. सम्यक दर्शन ज्यावेळी होईल त्यावेळी सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते, परंतु चारित्र्य सुद्धा महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आत्ता आपलं कथन चालू आहे सम्यक्त्वाचं. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं चिंतन सगळं करणं आवश्यक आहे. आता पुढच्या निश्चित रूपानं गाथेमध्ये आचार्य भगवान परत आता 8 अंगांचं कथन झालं. 8 अंग किती महत्वाचे आहेत हे बी सांगून झालं. आता 3 मूर्ता येणार आहेत. मूर्ता म्हणजे मी परवा सांगितलेलं, मूर्ता या शब्दाचा अर्थ आहे मराठीमध्ये मूर्खता. आम्ही 3 मूर्खता करतोय. 3 मूर्खता. त्यामध्ये पहिली लोक मूर्ता आहे, दुसरी देव मूर्ता आहे आणि तिसरी गुरु मूर्ता आहे. काय बघूया पहिला. लोक मूर्ता म्हणजे काय आहे हे बघूया पहिला. गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते बघूया. 22 नंबरची गाथा. अपगा सागर स्नान मुंच, अपगा सागर स्नान मुंच, शिकता शमनाम, शिकता शमनाम, गिरिपातोग्निपातश्च, गिरिपातोग्निपातश्च, लोकमूढं निगद्यते, लोकमूढं निगद्यते. अपगा सागर स्नान मुंच, शिकता शमनाम, गिरिपातोग्निपातश्च, लोकमूढं निगद्यते. आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी लोकमूर्तीचं स्वरूप सांगायला की लोकात होणारी मूर्खता काय आहे. मराठीत सांगितलं हो, त्याला संस्कृतमध्ये लोकमूर्ता म्हटले, मराठीमध्ये काय लोकांमध्ये होणारी मूर्खता काय आहे हे सांगायलात. अपगा सागर स्नान मुंच म्हणजे काय,
अपघात सागर स्नान म्हणजे नदी सागर, या नदी सागरामध्ये नाही कल्याणाच्या अपेक्षेने आंघोळ करणे ही लोकमूर्खता आहे, मूर्खता ही. असं जर नदीत आंघोळ करून कल्याण झालं असतं तर नदीत राहणारा मासा, कोळी, मगर, साप, बेडूक सगळी मोक्षाला गेली असती तिथनं. सांगाले हो, इथली गोष्ट आले ते सांगाले. या अभिप्रायाने त्यात स्नान करणे ही लोकमूर्खता आहे. परत काय, शिकता शमनाम, वाळूची ढीग करणे, दगडांचा नाही समूह करून त्याला पूजणे, तेव्हा पुजताय. कळ आता असतेच थोड्या दिवसानं, तसलं काय करायचं नसते. हे सांगाले तिथं मी सांगाले, मूर्खतावाले आचार्य भगवान सांगाल्यात ही मूर्खता आहे. निश्चित रूपानं त्या धरतीचे आभार माना, तिथं जावा, त्या धरतीवर निश्चित रूपानं काय गोष्टी असेल स्नेह भोजन तिथं करून या, तिथं जावा आणि धरतीचे तर आभार मानण्यात तुमच्यामुळे या शेतीतनं मला सगळं मिळतंय. तिथं जाऊन दगड पूजायचं, बाकीचं पूजायचं ही लोकमूर्खता आहे. इथं मी सांगितलं नाही, कोण सांगाले? आचार्य भगवान समर्थ स्वामीजी सांगाल्यात. ग्रंथाचे आचार्यच माहित नाहीत, माहित आहेत की नाही? सांगितले की पहिल्या दिवशी. हां, मग तेच विचारलं की कोण सांगाले? समर्थ आचार्य सांगालेत. आणि पुढे काय सांगतात बघा, उच्चे म्हणजे वाळूचे दगडाचे ढीग करून, आणि त्याच्यानंतर काय सांगितले, अग्निपात. अग्निपात याचा अर्थ काय, आणि काय की गिरीपातोग्न आणि डोंगरावरनं उडी टाकणे धर्म म्हणून, नदीत टाकणे, डोंगरावरून उडी टाकणे धर्म म्हणून. अग्निपात म्हणजे अग्नीमध्ये प्रवेश करणे. विश्वात नसतात की ते माहिती सांगवले, डायरेक्ट सांगवले. इथं जे सांगितले ते सांगवले. या सगळ्याला काय म्हणतात, लोकमूढम, लोकमूढता निगदत्ती म्हणजे सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करणे किंवा त्याला कृतकारित अनुमोदन, आम्ही स्वतः देणे, आम्ही स्वतः करणे, दुसऱ्याला कर म्हणणे आणि कर म्हणून अनुमोदना पाठवणे, या तिन्ही गोष्टी करणे निश्चित रूपानं लोकमूढता आहे, मूर्खता आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, अशा बऱ्याच गोष्टी सांगतात. परवा मी सांगितले की लोकमूर्तीचं उदाहरण सांगितले की, परवा सांगितलं नाही, आई गाईनं वासुरं खाल्लं म्हणून आईनं मुलगीला साडी घ्यायची आणि मुलगीनं हे सगळे एक मेंढरू गेले की सगळे मेंढरू जातातच बघा. 3 दिवसात 9,56,00,000 साड्या खपल्या. तुम्ही मन नुसतं भारतात काय बी होते. मी बरोबर सांगितलं, एका शास्त्रीजींनी त्याच्यावर केस घातलेली CBI चौकशी व्हा म्हणून. मी सांगितलं 4 व्यापारी त्यात सापडले. त्यांनी सांगितले की अमेरिकेच्या एका संस्थेकडून आम्हाला नाही 10 कोटी साड्यांची ऑर्डर आली ती, आणि ते ऑर्डर आम्ही सगळं कर्ज काढून सगळं जमीन जुमला सगळं घालून ते 10 कोटी साड्या तयार केल्या, आणि अमेरिकी संस्थेने ते कॅन्सल केलं. आता काय करायचं म्हणून त्यातला एक हुशार होता चौघातला, त्यानं भारतात काय बी होते म्हणलं, आणि त्यानं आयडिया काढली की गाईने वासरं खाल्ले म्हणून आईनं मुलगीला साडी घ्यायची आणि मुलगीनं आईला साडी घ्यायची म्हणून. हे आमची बी शानी लगेच सगळं दुकानं पार रांगा लागलेलं. त्यावेळी 3 दिवसात 9,56,00,000 साड्या खपल्या. झाले की त्यांचं काम. त्यात घावल्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर हे कळलं, यालाच लोकमूर्खता म्हणतात. लोकमूर्खता म्हणजे काय, लोकांच्या माध्यमातून मूर्ख होणे याला लोकमूर्खता म्हणतात. हो, अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. नदीमध्ये सागरमध्ये कोण सांगितलं जावा आंघोळ करा होतंय. आता मला एक सांगा, ते प्रूफ करून दाखवा ना. जैन धर्म जगाच्या पाठीवर एकमेव धर्म असा आहे की परीक्षा प्रधान धर्म म्हणून जैन धर्माकडे बघितलं जाते. कुठलीही गोष्ट परीक्षा केल्याशिवाय जैन धर्म स्वीकारत. पहिल्याच गाथेत तुम्ही बघून आलाय, पूर्व कोटीच्या आचार्यामध्ये 1 नंबरचे टॉपच्या आचार्यांच्या मध्ये ह्यांचं नाव घेतलं जाते, समर्थ स्वामींचं. तरी सुद्धा हे आचार्य बऱ्याच पहिल्याच गाथेमध्ये म्हणतात की हे भगवान, तुमची परीक्षा करून मी तुम्हाला नमस्कार करतोय. आचार्य साक्षात भगवंतांची परीक्षा करून पाया पडल्यात. आम्ही आमचं कुठे बी नारळ आपटतोय, जायचं तिथं काय करतोय कोणाष्ट, कुठं जाईल तिथं. कुणाला आई बा नाही त्यांना बी जाऊन डोकं आपटायचंच की. चिंतन करा या गोष्टीचं. खरं सांगवलंय, जे आलंय ते सांगवलंय. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. याला तुमच्या मराठी भाषेत अंधश्रद्धा बी म्हणतात. या कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. अंधश्रद्धा डोळे झाकून केले जाते, आणि याला आमच्या भाषेत काय म्हणतात, लोकमूढता, लोकांच्यात होणारी मूर्खता, लोकांच्यात तुम्ही मूर्ख बनताय. असं जर सगळं केल्यावर जर होत असतं, मी परवाच सांगितलं, असं कोण देत असतं तर मला बी सांगा की मी कशाला एक टाइम जेवायचं, उभारून सामायिक करायचं,
एवढ्या उशीर बसायचं, उगत चालत जायचं, एवढ्या लांब 50, 40 किलोमीटर चालायचं, सगळ्यांना सुधारायचा प्रयत्न करायचा, शिबिरं घ्यायची. कशाला कर? मी बी तिथे येतो, मागतो की मोक्ष दे मोक्ष दे. मिळतंय असं? कुठं आहे काय सांगा कोण? पंडित मामा कुठं आहे काय? असं काही नाही सोडा. आहे काय विचारलं हो पंडित मामांना, लगेच सगळे पंडित मामा म्हणल्यावर असं का करलाय? कारण की मुहूर्त काढायचा तिकडे जायला लागते हो. त्यामुळे चांगल्या कार्याचा मुहूर्त काढायचा तिकडे जायचा. हा कोणाची बघताय? एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्या गोष्टी होणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेवढं पुण्यकर्म करणार आहे, पुण्यकर्म जे करणार आहे, त्या पुण्यकर्माच्या उदयामध्ये तुमच्या गोष्टी साथ होणार आहेत. आणि पाप कर्म केलं तर पाप कर्माच्या उदयामध्ये कोणतेही कार्य तुमचं साध्य होणार नाही, ही गोष्ट लक्षात. त्यामुळे पुण्य वाढवा, सगळ्यात महत्वाची बाब आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, तर कसंही धर्माच्या क्रिया करून जेवढं पुण्य वाढवता येईल तेवढं वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी कायमस्वरूपी म्हणते, आचार्य सन्मती सागर महाराज कायम म्हणायचे, ज्याची कल्याणाची इच्छा आहे त्याला पुण्य कमवण्याची अक्कल आणि धर्म करण्याची अक्कल पाहिजे, त्याचंच कल्याण होते. नाहीतर बाकीच्यांना डोंबिवली बी मिळत नाही. कल्याण तर लई लांब. काय म्हणलं? ज्याची कल्याण करण्याची इच्छा आहे, भविष्यात माझं कल्याण व्हावी इच्छा आहे, त्याला निश्चित रूपाने 2 अक्कल पाहिजे बघा. एक पुण्य कमवण्याचं अक्कल पाहिजे, कसं पुण्य कमवायचं, आणि धर्म कसं करायचे हे अक्कल ज्याच्या जवळ आहे त्याचंच कल्याण होते. नाहीतर बाकीच्यांना डोंबिवली बी मिळत नाही. कल्याण तर मिळायचं लई लांब. कळलं काय म्हणलं मी? त्यामुळे कसं पुण्य कमवायचं, कुठल्या ठिकाणी आपला पैसा लावायचा, कुठल्या ठिकाणी दान करायचं, कुठल्या धर्माच्या क्रिया भावपूर्वक करायच्या, या क्रिया जर कळल्या तर तोच व्यक्ती जीवनामध्ये पुण्य जास्त कमवतोय आणि तोच जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधानाला प्राप्त करून घेतोय. ही गोष्ट लक्षात. बाकीची नुसता चालूच, कायम जीवनामध्ये विकल्प, संकल्प ह्या गोष्टी चालूच आहेत हो. संकल्पावर विकल्पावर जीवनामध्ये क्रोधाचे कुठले वाईट प्रसंग, दुःखाचे प्रसंग येतात. त्या सगळ्यांच्यावर जर मात करायची असेल तर तुमच्या जीवनात सगळ्यात मोठा मार्ग कोणता असेल तर धर्म आणि धर्माचं आचरण आणि पुण्य कमवणे, हे 2च मार्ग आहेत. सगळीजण माझ्याकडे येतात. कोण कोण, महाराज आमचा मुलगा हे एवढे हे करलाय, ह्याचं फास व्हायसाठी काय करायचं, ही मुलगी हे करले ह्याचं व्हायसाठी काय करायचं, ह्यांचं घरामध्ये हे दुःख लय आहे, ह्यांच्या घरामध्ये सगळ्यात उत्कृष्ट पर्याय मागरी सांगवले. समीचीन धर्माचं पालन करीत पुण्य कमवा जास्त, सगळ्या गोष्टीतनं मार्ग निघतोय. आम्हाला सारखं येते त्यांना म्हणते मंत्र द्या. काय आम्ही मांत्रिक आहे वे सांगाले हो. एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्याची मात्रा वाढवा. ज्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान नाही, त्याने निश्चितपणे दिवसभरामध्ये ज्या घटना आता चातुर्मासमध्ये चालले ते करायला बघा. तुमच्यात बदल नाही झाला तर परत येऊ नका. रोज भगवंतांची भक्ती चालू आहे. 6 वाजता पुण्याची क्रिया आहे. आचार्य भगवान वीरसेन स्वामीजी धवलाजी ग्रंथामध्ये स्पष्ट रूपामध्ये म्हणतात की निदत्ती निकाचित सारख्या कर्माला सुद्धा नाश करण्याची शक्ती फक्त 2 गोष्टीमध्ये आहे. एक भगवंतांचा अभिषेक आणि दुसरी भगवंतांची देवशास्त्रगुरूंची भक्ती करणे. निदत्ती निकाचित कर्म नष्ट करणे म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही हो. मी बरोबर सांगितलं होतं, अन्य क्षेत्रे कृतम पापम धर्म क्षेत्रे विनश्यती, धर्म क्षेत्रे कृतम पापम वज्रलेपे भविष्यती. याचा अर्थ काय माहिती आहे? अन्य क्षेत्रामध्ये जे केलेले ते पाप फेडण्यासाठी आम्ही मंदिरमध्ये येतोय आणि मंदिरमध्ये येऊन असं एक पाप काय तर बांधलं जाते किंवा देवशास्त्र गुरु किंवा धर्माची अवहेलना करून एक असं पाप बांधलं जाते ती वज्रलेपासारखं आमच्या आत्म्याला चिकटते. एकदा वज्रलेप मूर्तीला केला तर 100, 150 वर्ष तो वज्रलेप जात नाही. तसं ते कर्म नाही. किती तुम्ही पुण्याची गोष्टी करा, किती निष्ठुर धर्म करण्याचा प्रयत्न करा, ते जात नाही. फक्त 2 कारणानंच जाणार आहे. एक भगवंतांची भक्ती करणे, देवशास्त्र गुरूंची भक्ती करणे आणि भगवंतांचा अभिषेक करणे. दोन्ही गोष्टी सकाळपारी चालू असतात. मार्ग विचारले येऊ नका महाराजांच्याकडं, पुण्य मिळवायला या, आपोआप मार्ग मिळतात. मार्ग विचारण्याची गरज नाही, शोधण्याची गरज नाही. सकाळी 6ची भक्ती चालू आहे, भक्तीला या. सकाळी 7ला अभिषेक चालू आहे, जलाभिषेक, शांती धरा, त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. निश्चित रूपाने तुमच्या जीवनात नाही सुख, शांती, समाधान मळमत असं त्या दिवशीपासून बंद करा. चॅलेंज आहे माझं. इथं आमच्या इथे 100% तुम्हाला मार्गी बी गावत नाही. आज या 4 महिन्यात धर्म करायचा निश्चित रूपानं. 4 महिन्यात धर्म करत असताना किती फायद्याच्या गोष्टी लिहून ठेवा नुसता. जाताना मला सांगा. माझं चॅलेंज आहे. नाही काय मिळलं तर कोण व्यक्ती असा असेल माझ्या जीवनात मला काय मिळलं नाही, मी 4 महिने धर्म केलो,
तो व्यक्तीने मला भेटायचं असं कधीच होणार नाही, माझी गॅरंटी आहे. कारण की खऱ्या देवशास्त्र करून खऱ्या धर्मावर आमचा विश्वास आहे. ह्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणारच. ही गोष्ट लिहून ठेवा. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, धर्म असा आहे. त्यामुळे लोक मोडता कुठल्या करत बसू नका, अंधश्रद्धा. तुमची कामवाली भांडी घासणारी बाई सांगितली आमचं इकडं गेल्यावर असं झालं, लगेच चाललीच बघा. ती कशाला तुमच्या घरात कामाला येत्या भांडी घासायला? जसा फायदा झाला असता ती तिकडे जाऊन बसली असती की. तुमच्या डोक्यात नुसता खूळ घालून मोकळी होत्या आणि तुम्ही गाडी घेऊन सुटलात बघा. काय उपयोग यांचा? ह्याला म्हणतात मूर्ख. मी म्हटलं नाही बाबा, माझ्याकडे बघू नका मोठं डोळं करून. आचार्य समदभद्र महाराज मानल्यात लोक मोडता हे सांगाले. मी पोस्टमॅन आहे. इकडच्या आचार्यांचं, इकडच्या आचार्यांचं, इकडच्या आचार्य, दक्षिण उत्तर पश्चिम पूर्व सगळ्या आचार्यांनी काय काय सांगितलं सगळं गोळा करून सांगायचं. त्याला म्हणतात पोस्टमॅन. सगळ्या भागातले टपाल येते ती वेगवेगळ्या भागात पोस्ट करायची, हे पोस्टमॅनचं काम असते. आम्ही आहे. त्यामुळे माझ्याकडे बघू नका, आचार्यांनी सांगितले तेच सांगाले. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. ज्यांना ज्यांना या मार्गावर यायचं लवकर लवकर जेवढा मार्ग घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. आणि पहिला मार्ग सम्यक्त्वाचा जर पकडला, बरीच नाही बरीच जीवनात संकट दुःख निश्चितपणे नाश झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की नुसतं सम्यक दर्शन केल्यानंतर ज्यांना 24 ठाणाचा 148 करोडचा अभ्यास झाला त्यांना माहीत असेल. एवढं पुढचं अजून कोण नाही गिजवण्यात सोडा. तरी मी सांगवले, नुसता सम्यक दर्शन केल्यानंतर 41 प्रकृतींचा नाश होतोय. नुसता सम्यक दर्शन झाल्यावर 41 प्रकृती नाश होतात. याचा अर्थ काय आहे माहिती आहे? याचा अर्थ लय मोठा आहे. टोटल कर्म 148 कर्मप्रकृती आहे. त्यातलं बांधणार आहे 121 कर्म प्रकृती. आणि त्या 121 मध्ये नुसता सम्यक्त्व नुसता घेतल्यानंतर मिथ्यात्वाचा त्याग केल्या केल्या 41चा नाश होतोय. किती फायदा आहे बघा. सम्यक्त्व लय मोठी बात आहे. एक व्यक्ती ज्यांचं पूजन तुम्ही दीपोळीच्या दिवशी करताय, गौतम गंधर्व स्वामी, हे ब्राह्मण धर्मीय होते. निश्चित रूपाने सगळ्या प्रकारचं ज्ञान अफाट आगाढ होतं, परंतु निश्चित रूपाने सम्यक्त्व नव्हतं म्हणून त्यांचं कल्याण कधी झालं नाही. परंतु महावीरांच्या भेटीला यायचं म्हणून त्यांनी यायला गेले. मानस्तंभाच्या फेऱ्या घातल्या सगळं नाश झाला, अज्ञान मिथ्यात्व, आणि त्यावेळी सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. महावीरांच्या समुचरणात गेल्या गेल्या दीक्षा घ्यायचे भाव. दीक्षा घेतले आचार्य पद म्हणून, त्याच समुचरणामध्ये गंधर्व पद महावीरांचं मिळालं. एवढे विद्वान पराकोटीचे तिथं असून सुद्धा त्या व्यक्तीला गंधर्व पद मिळालं आणि त्याच भावातनं महावीरांच्या नंतर लगेच मोक्षाला. सम्यक्त्वाची महिमा लई मोठी आहे हो, किरकोळ नाही सम्यक्त्वाची महिमा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जेवढ्या लोकांना लवकरात लवकर यात पडता येईल तेवढं पडण्याचा प्रयत्न करा. संधी वाया घालवू नका. मी सांगितले काय वाया गेली संधी, काय झालं घेतला नाही, मला काय तोटा फायदा नाही, तुमचंच घोळ आहे. आमचं चालूच आहे कल्याण. मार्गावर आहे आम्ही, साताऱ्यापर्यंत पोचलोय आम्ही, कल्याणच्या मार्गावर आहे आम्ही. सांगाले हो, सांगाले. त्यामुळे तुम्ही याचं चिंतन तुम्ही करणं आवश्यक आहे. जेवढ्या लोकांना या गोष्टी करता येईल, त्यामुळे लोक मूर्ता सगळ्या सोडा. जेवढं सोडता येईल तेवढं सोडण्याचा प्रयत्न करा, कारण की ही गोष्ट आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये देव मूर्ता, देवांच्या विषयी मूर्खता करतोय आम्ही. काय काय की अमुक तमुक लय काय काय सांगतो की. आता पुढं पहिला गाथा कंठस्थ करूया, आचार्य महाराज काय म्हणतात ते बघूया. वरोपलिप्सया शावा, वरोपलिप्सया शामा, रागद्वेष मलीमसा, रागद्वेष मलीमसा, देवता यदुपासीत, देवता यदुपासीत, देवता मूढमुच्यते, देवता मूढमुच्यते. वरोपलिप्सया शामान, रागद्वेष मलीमसा, देवता यदुपासीत, देवता मूढमुच्यते. आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी इथं देवमूर्तीचं कथन करलंय. देवांच्या बाबतीत काय काय मूर्खता करतोय आम्ही, काय आहे ते बघूया. देवमूर्ताचं कथन करल्यात. आचार्य भगवान काय सांगतात बघूया. वरोपलिप्स याशावान रागद्वेष मलिमसा, देवता यदोपासित,
देवता मूढ मुच्छते. इथं काय म्हणतात बघा, आशावान. आशावान म्हणजे कोण माहिती काय? जो ऐहिक सुखाची इच्छा करणारा, इंद्रिय सुख आणि बाह्य संसारातलं प्रपंचातलं सुख मिळावं इच्छा करणारा जो व्यक्ती आहे, तो काय करतोय माहिती आहे? वरोपलिप्सिया म्हणजे ते वांछित फल प्राप्त करण्याच्या इच्छेनं राग द्वेष मलिमसा, राग आणि द्वेषानं मलिन देवता, जी अशी देवता आहेत, यात त्यांची उपासना करणे, याला देवता मूढम, देव मूढता उच्चते म्हणजे म्हणलेलं आहे. साध्या सोप्या भाषेत आहे. काय म्हणलेलं आहे? जो ऐहिक सुखाची इच्छा करणारा जीव आहे, तो काय करतोय माहिती काय? वांछित फलाला प्राप्त करण्यासाठी, मला हे मिळावं म्हणून जे राग द्वेषानं मलिमसा असे देवी देवता आहेत, त्यांच्या जाऊन चरणावर जाऊन निश्चित रूपानं त्यांची उपासना करतोय, ती देव मूढता आहे. खऱ्या देवांची व्याख्या सांगून आले तिथं. जे वीतरागी सर्वज्ञ आणि हितोपदेशी आहेत, 18 दोषांना रहित आहेत, तेच खरे देव आहेत सांगून आलेत पहिला. आणि जर आम्ही निश्चित रूपानं आमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या, आमच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्या, मी जे मागितले ते फळ मला मिळावं म्हणून अशा रागी देशी देवी देवतांच्याकडे जर आम्ही जाऊन मागितलं, त्यांची उपासना केली, तर ही देव मूढता आहे. काय माहित नसतंय कोण कुठला आहे, कोण देव काय आहे माहित नसते, तिथं जातोय आणि डोकं आपटतोय. चालू चिंतन करा या गोष्टीचं. या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी परवाच सांगितले, तुमचं कुलदैवत कोण असेल तर 24 तीर्थंकरच कुलदैवत आहे, दुसरं कोण नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. आम्ही कुठेही जाऊन डोकं आपटावले, त्यामुळे आमच्यात सुख मिळेना. उत्तर भारतातल्यांना का सुख जास्त आहे? पैसा संपत्ती वैभव का मिळालाय? ते निश्चित रूपानं कुठल्याही प्रकारचं मिथ्यात्व करत नाहीत म्हणून. सगळ्यात मोठा डिफरन्स आहे. आमच्याकडं आम्ही सगळं वळीनं, परवाच म्हणलं तसं, मुस्लिम अंतावर अल्ला अल्ला, जैन अंतावर यल्ला यल्ला, वळीनं चालू. गावाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं करत जायचं. कसं मिळणार सुख? किती मागा सुख, किती पैसा मागा, मिळणार नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण सांगतो मधीच, आता विषय आलाय, पहिला उदाहरण पूर्ण करतो. महत्वाची गोष्ट काय माहिती काय? हे पहिला देवमूर्त्याचं पहिला पूर्ण करा. त्यामुळे अशा कुठल्याही इच्छा आकांक्षा घेऊन, मी परवाच सांगितले, देणारा तो देव नव्हे आणि मागणारा तो भक्त नव्हे. जर कोणता देव असेल तर तो देव होऊ शकत नाही देणारा असेल तर, आणि जो कोण मागणारा असेल तो भक्त होऊ शकत नाही. मला सांगा, कुठल्या देवांचं कुठं गोडाऊन आहे काय? पण कसं देणार? काय द्यायचं पाहिजे असेल तर त्याचं गोडाऊन पाहिजे की हो, आहे कुठं? कुठंच नाही. त्यांची उपासना, त्यांची आराधना खऱ्या देवांची केल्यानंतर त्या पुण्याच्या बंधामध्ये सगळं मिळतंय. मागायची आवश्यकता नाही. आम्ही सगळीकडे जाऊन उगाच नारळ आपटतोय, मला हे दे, मला ते दे, एवढा वर्ष अभिषेक केलोय, पार्श्वनाथ भगवंतांना म्हणायचं, आणि मला पोरगा दे माझ्या मुलग्याला, बालब्रह्मचारी पार्श्वनाथ, आणि त्यांच्याकडे मुलगा मागणार आम्ही. हा उघड. आणि आमच्याजवळ यायचं, महाराज लग्न का होत नाही? आम्ही बालब्रह्मचारी, आम्ही सांगतोय की माझ्याकडे मुलगी आहे, चालते काय? लय गोरे आहे काही 5 गुणवाली. त्यामुळे चिंतन करा, या गोष्टी काही नाहीत. मला हे सांगायचं आहे की अशी कुठलीही इच्छा आकांक्षा आशा मनात ठेवून कुठल्याही निश्चितपणे कुठेही जाऊन मागणं ही देव मूढता आहे. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायची, एक घटना सांगतोय मी. एक गोष्ट लक्षात घ्या. एका गावात मध्ये का नाही मुख्यमंत्री येणार होते. जरा राजकारणाची गोष्ट बी करायला पाहिजे नाही. एका गावात मुख्यमंत्री येणार होते, कारण की मुख्यमंत्री येणार होते, आणि ती मुख्यमंत्री येणार होती म्हटल्यावर गावात सगळी तयारी स्वच्छता सगळं केलं की हो. मुख्यमंत्री येणार सगळं आता हाय प्रोफाईल तयारी करते तो. इथं राजकारण का आठवलं म्हणजे इथं कवटे सरांची सरपंच आलेत नाना, आज त्यांचा वाढदिवस आहे. जन्मदिवसानिमित्त दर्शन करायला आले, त्यामुळं आठवलं. तिने पुढ्यात बसले म्हणून आठवलं. एक गोष्ट, सगळी तयारी केली बघा, सगळी तयारी केली ती. आणि आता माणसं काय मुख्यमंत्री येणार म्हणलं गर्दी हाऊसफुल, सगळे हौसे गवसे नवसे सगळे येतात तिथं. मग गावाच्या बाहेर मोठ्या रानामध्ये मोठा पेंडाल घातलेला, सगळी तयारी केली, तयारी झाली. आणि सकाळी सगळी माणसं चाललेली तिकडं. आता दुपारी 2ला येणार आहेत म्हटलं 11पासून पहिला जागा धरून बसायला पाहिजे की, परत मिळते वेळ. आणि मग सगळी चालले तिकडं. मग ते तिथं की नाही मुख्यमंत्री आल्यावर तिथं फोटो पूजन त्या सगळ्या गोष्टी करायला एका गुरुवांना सांगितलेलं पूजन करायला. मग ते टोकरी घेऊन गुरु बी चाललेले. आणि काय झालं माहिती आहे, जाताना सगळे रस्ते बिस्ते स्वच्छ केलेत,
आणि काय झालं, गुरव जात होते आणि गुरुवांच्या पुढे एक घटना काय घडली माहिती आहे, एक कुत्रा आल्याने बरोबर रस्त्याच्या मध्येच घाण केलं. आता ते मुख्यमंत्री येणार त्या रस्त्यानं, सगळा रात 2-3 दिवस झालं सगळं स्वच्छता चालू आहे. आणि हे काय घटना, मुख्यमंत्री बघितलं म्हणते हे गाव कसलं आहे, काय म्हणतील मग. त्यामुळे त्या गुरुवांनी काय केलं म्हणते, त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली, त्या टोकरीतली सगळी फुलं नाही त्यावर टाकली. आता गुरु तिथे बसून टोकली ते फुलं टाकत होते का काय करत होते पाठीमागच्यानं माहित नाही. पाठीमागची सगळी एक फुल टाकणार, मुख्यमंत्री येऊसपर्यंत एवढा ढीग. मुख्यमंत्र्यांची गाडी बी तिथे थांबली, मुख्यमंत्री बी मोठे फुलांचं काय असते ते घातले आणि मग त्या सभा मंडपाकडे गेले. सभा मंडपाकडे गेले, सभा सगळी चालू झाली. सभा चालू झाली, मुख्यमंत्र्यांचं ज्यावेळी अभिभाषण चालू, डॉक्टर आमच्या हसाले, अभिभाषण ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं चालू झालं, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, आताच वाटेत का नाही कुठला देवी उगवल्या का नाही, देव प्रकट झाल्या, त्याच्या मंदिर बांधण्यासाठी 2 कोटी रुपयाची घोषणा करतो. आता गुरुवांना विचारलं कुठली देवी प्रकट झाल्या, आता गुरुवांना काय आठवना. गुरु आठवले तरी मी म्हणले घाणेश्वरी देवी. काय करले पुन्हा स्वामी, याला देव मोडता म्हणतात. हो, देव मोडता, ज्याच्यात देव पण नाही तिथं सुद्धा आम्ही डाव टेकवले. काय माहितच नाही आम्हाला याने काय करले, कुठली गोष्ट आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. आज या गोष्टी डायरेक्ट लाईव्ह बोलायच नाहीत म्हणून मी गोष्टी काय बोलले नाहीत. आज जी कथा सांगितलेली आहे तेच देवस्थान महाराष्ट्रातलं 7 नंबरचं तीर्थक्षेत्रामध्ये ते प्रत्येक वर्षी 2 कोटी रुपये सरकारचे येतात. कोटीवधी भाविक रोज त्या देव मंदिरला प्रत्येक वर्षी यात्रेनिमित्त जातात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक, ही सत्य घटना आहे. गुगलवर सर्च करून बघा. फक्त काही गोष्टी पूर्ण 100% उघडकीस आम्ही बोलू शकत नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज लोकमूर्तीच्या माध्यमातून कुठं आम्ही काय करलोय या गोष्टीचं जाणीव करून घेणं आवश्यक आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचं चिंतन करा. काय करालोय, कुठली गोष्ट करायला पाहिजे, सत्य काय आहे, असत्य काय कधी जाणत नाही. नुसता एकाने केलं, मी सांगितले परवा मेंढीची चाल. एक मेंढरू गेले की सगळे मेंढरू त्या पाठीमागनं, पुढचं मेंढरू खड्ड्यात पडले की पाठीमागची बघत नाही, ती बी पडतात. ते मेंढरूच्या पाठीमाग गेलोय ना, तसे आज अवस्था झाल्या. एक गेले की त्याच्या पाठीमागे जायचं आणि सगळं करायचंच. काय करायला कोणास ठाऊक. ज्याच्यात देव पण नाही त्या गोष्टीला सध्या पूजण्याची गोष्ट करले. अनेक करतात की आता थोड्या दिवसांनी येते की ते थोड्या दिवसांनी येते का झालं कोणास ठाऊक. ते झाडाला वेड्या मारायच्या. 7 भावात ह्योच नवरा पाहिजे असा असला तरी 7 भावात तोच नवरा पाहिजे म्हणे सांगाली. हो मी तुम्ही नसलं तर चांगलं सांगाली. हो काय जातं, ज्याच्यात देव पण नाही ते आम्ही करलोय, त्याला आम्ही मानालोय. ही गोष्ट लक्षात घ्या, सांगालोय आम्ही. लय काय आम्ही करतोय. 7 झाडांच्या डाळ्याना काय लय करतोय. आता सगळं मला तोंड पडायचं, तसं काय सांगायला नका. लय काय बोलू शकते. त्यामुळे एक कथा सांगतो. आणि देव पण नसल्यावर काय होते काय माहित नसले. मेंढीची चाल काय सांगतो. मेंढीची चाल एक केल्यावर आम्ही सगळेजण तेच करतोय. हे काय होते, कसं होते ते सांगतोय. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे कायम, सन्मत सांगा महाराज. ते असते की फेऱ्या मारायच्या 7 भावात ह्योच नवरा मिळावा म्हणून. कशाला नाव घ्यायचं ग बसा. आणि काय झालं, एका गावात नवीन सुना आलत्या 7-10. आणि मग सासूला विचारले, आम्ही बी ते करणार आहे, कसं करायचं. मला काय माहिती, ती जुनी सून करते तसं करा म्हणले. ठीक आहे म्हणले. मग जुन्या सुनेला जाऊन विचारले काय साहित्य घ्यायचं, कुठल्या दिवशी जायचं आहे. मग ती सगळी सांगितली की माहिती, असं साहित्य घेऊन ताटं भरून या, मी येतोय माझ्या पाठीमध्ये या, मी कसं करतोय तसं करा. आणि ती जुनी सून होती की नाही, ती ज्या दिवशी की नाही ते ताट भरून जाणार होती, ती जुनी सूनचा नवरा होता, तो पेंटर होता. तो काय म्हणते मी, त्या तिकडं नदीकडे चालल्यास नव्हता ते, हवय चालल्या म्हणजे नदीकडे चाललोय. तिथं जी वीटभट्टीने तिथं गाढवा आहे, त्या गाढवाची नाही थोडी केस घेऊन ये, ब्रेश माझा बाद झालाय, त्या ब्रेशला लावायला पाहिजे. ठीक आहे म्हणते, घेऊन येतो. आणि ही गेलीत की सगळे. ही जुनी सून गेल्यानंतर पाठीमागनं 10-15 सून आहेत की त्या नव्या, त्यांना काय माहित नाही. ती करल तसं सगळं केले. आणि येताना काय झालं माहिती काय, सगळीजण चांदीची ताटं सजवून फिजवून सगळं घेऊन गेल्यात. येताना त्या जुन्या सूननं काय केलं माहिती काय, तिथे वीटभट्टीपाशी ते झाल्यावर वीटभट्टीचे आले, तिथे त्या गाढवाच्या कडे शिफ्टीतले केस ओरबडले आपल्या ताटात ठेवले. पाठीमाचे बी सगळी करू ते गाढव बोडकं पडलं.
आणि घरात गेले की हो, हे सगळं करून घरात गेले आणि घरात गेल्यावर की नाही प्रत्येक जण विचारलं की ही कशाला आणल्यास, मला काय माहित तिनं आणले म्हणून. तिला विचारलं तू का आणल्यास, मला काय माहित तिनं आणलं म्हणून. असं परत तिला विचारलं तू का आणल्यास, मला काय माहित तिनं आणले म्हणून. असं करत 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 त्या जुन्या सुनेकडे आलं. तिला विचारलं तू का आणल्यास, माझा नवरा पेंटर आहे, त्यांचे ब्रेकचे केस खराब झाले ते म्हणून आणले. अहो वा, असली भानगड, याला म्हणतात मेंढीची चाल. कशात देव पण नाही त्याला सुद्धा निश्चितपणे आम्ही त्याची पूजा अर्चा आणि आराधना करतोय, उपासना करतोय, यालाच देव मूर्ता म्हणतात. ज्यात देव पण नाही त्याला सुद्धा पूजण्याचा प्रयत्न करतोय, त्याला देव मूर्ता म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सोडण्याचा प्रयत्न पुरुषात लवकर करा. सुख पाहिजे असेल तर, नाहीतर बसा रडत. काय फरक पडणार आहे, कायम रडणारच मग तुम्ही. जर सुख पाहिजे असेल तर लवकरात लवकर मिथ्यात्व त्याग करा. पहिली पायरी, पहिल्या पायरीवर तर आम्ही चढणं आवश्यक आहे. एवढी जन्म आणि शेवटचा जन्म असला तर गो टू बॅक निगोद. आणि परत त्या निगोदात किती दुःख भोगणार आम्ही, काय काय करणार कुणास बाबा. किती सांगितलं ऐक नाही तर आम्ही शेवटला म्हणणारच बेस्ट ऑफ लक. बरोबर का नाही गुरुवर या. आम्ही म्हणणार शेवटला काय ऐकणं झालंय तुम्ही आणि म्हणतो काय म्हणणार हो आम्ही, काय म्हणणार नाही दुसरं एक शेवटला निश्चित रूपाने. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. या सगळ्या गोष्टीचं चिंतन होणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात आम्ही बघणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, देवमूर्ता अशी आहे की ज्यामध्ये देव पण नाही, ज्यामध्ये निश्चितपणे रागी द्वेषी जे आहेत त्यांच्यामध्ये आशा इच्छा आकांक्षा बाळगून तिथं जायचं आणि नको ते मागायचं आणि ते पूर्ण करण्याची इच्छा करणे, यालाच देवमूर्ता म्हणतात. फक्त खरे देवशास्त्र कोणी खरा धर्म याच्या सानिध्यात जायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. इकडं तिकडं बघायचं बी नाही. काय म्हणलो कळलं. चिंतन या गोष्टीचं करा. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीचं चिंतन तुम्ही जीवनामध्ये करावं. दुसऱ्या अपेक्षेने एक गोष्ट अशी आहे महत्त्वाची गोष्ट, कारण की बघा इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत ती खऱ्या देवशास्त्र गुरूंची आणि खऱ्या धर्माची आराधना केल्यानंतर पुण्याची प्राप्ती होत नाही, त्यातनं पूर्ण होणार आहेत. आम्ही मानतोय नुसता. आता काय काय जण मिश्र करतात. मिश्र म्हणजे श्रीखंड. श्रीखंडात गोड बी चव आहे, आंबट बी चव आहे. कारण की दही आणि साखर नाही गुळ ते बी मिक्स करायला नसते. थोडा श्रीखंड खायचं नसते खरं वास्तविक. जे शुद्ध म्हणजे प्रतिमाधारी असतील महाराज माताचे असतील त्यांनी श्रीखंड खायचं नसते. ही गोष्ट लक्षात घ्या. का, कारण की दही आणि गुळ एकत्र खायचं नसते. त्या लाळी संघ मिक्स झाल्यानंतर निगोदी जीव तिथे निर्माण होणार म्हणून या गोष्टी आहेत सगळ्या हे सांगाले. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आंबट गोड चव का म्हणाले माहिती काय, बरेच जण काय करतात माहिती काय, मिथ्यात्व बी करतात आणि खऱ्या देवशास्त्र गुरु आणि खऱ्या धर्माला बी मानतात. याला मी मिश्र म्हणाले, मिश्रण श्रीखंड सारखं. मग काय होतंय माहिती काय, त्या मिथ्यात्वाच्या देवी देवतांच्याकडे गेल्यानंतर तिथं मागणी करतायत. या देवी देवतांची खऱ्या देवशास्त्र गुरूंची आराधना केल्यामुळे ते पूर्ण होतंय आणि तुम्हाला वाटते त्यांचं केल्यामुळे पूर्ण झालं. याला मिश्र चव म्हणतात. काय म्हणलं, श्रीखंड व्हायचं नाही आपल्याला, बासुंदी व्हायची आहे. एकच चव पाहिजे, सुमधुर चव. कुणाची जाहिरात करून नाही तुम्ही आणि म्हणचेला कुठल्या तरी बासुंदीचं नाव सुमधुर असले तर माझ्या नावाने हाय कुठल्या तर मला माहिती आहे. आता लक्षात आलं, कुठेतरी जाता जाता विहार करताना बघतोय किंवा त्यामुळे कुणाची जाहिरात करायला नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट का महत्वाची आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, काही झाले तर एक नाही, जे खरे देवशास्त्र गुरु आहेत खरा धर्म आहे ते सोडून आम्ही इकडे तिकडे कुठेही जाता कामा नये. ही गोष्ट लक्षात घ्या. आजपर्यंत कल्याणाचा आणि सुखाचा मार्ग कधी सापडला नाही, आता सापडलाय, घेण्याचा प्रयत्न करा. सोडू नका कधी जीवनात. आणि जेवढं काय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर दुःख शांती समाधान या अशांती असमाधान दुःख या सगळ्या गोष्टी जीवनात असणारच आहेत. जीवनामध्ये काटे येणारच. आणि ज्यावेळी तुम्ही निश्चितपणे या सगळ्या गोष्टी सोडणार आहेत, त्याग करणार आहे, त्यावेळी जीवनामध्ये सुख शांती समाधान वैभव सगळं आपोआप प्राप्त होईल, फ्री ऑफ चार्ज. मागायची काय आवश्यकता नाही. या गोष्टी चिंतन करा. त्यामुळे या गोष्टीचं चिंतन करावं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दुसरं काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की आम्ही आजपर्यंत ज्या गोष्टी करतोय, ज्या गोष्टी माहीत नाहीत, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की बघा, जैन लोक कधी
व्यक्तिपूजक नाहीत, गुणपूजक आहेत. काय म्हणाले बघा मी, जैन लोक कधीही व्यक्तिपूजक नाहीत तर गुणपूजक आहेत. जैन लोक कधीही चंद्रप्रभू भगवंतांची पूजा करत नाहीत किंवा चंद्रप्रभू भगवंतांची पूजा करत नाहीत, तर त्या चंद्रप्रभू भगवंतांच्या जवळ जे 46 मुलगुण आहेत त्यांची पूजा करतात. तुम्ही कधीही निश्चितपणे शांतीसागर, विद्यासागर किंवा सन्मत सागरांची पूजा करत नाही, तर तिन्ही आचार्यांच्या जवळ जे 36 मुलगुण आहेत त्या 36 मुलगुणांची पूजा करताय. कधीही तुम्ही विदेसागरची पूजा करत नाही, विदेसागर जवळ जे 28 मुलगुण आहेत त्या 28 मुलगुणांची पूजा आहे. त्यामुळे जैन धर्म हा कधी व्यक्तिपूजक नाही तर गुणपूजक आहे. आणि जैन धर्म कधीही दिव्यताची पूजा करत नाही, देवतांची पूजा करत नाही, तर दिव्यतांची पूजा करणारा जैन धर्म आहे. एकमेव जगाच्या पाठीवर, आणि एकमेव धर्म असा आहे जगाच्या पाठीवर. सिद्धांतजी शास्त्री जे होते, एक प्रसिद्ध शास्त्री, काय झालं माहिती काय, विदेशी लोक नाही सगळ्या धर्मांचा अभ्यास करायला आलते. आणि ज्यावेळी त्यांचं तिकीट होतं, दुपारी 4 वाजता नाही त्यांचं तिकीट होतं, प्लेननं त्यांना त्यांच्या देशाला जायचं होतं. एअरपोर्टवर आल्यावर का नाही 1-2 तास शिल्लक होते आणि त्यांच्या लक्षात आलं सगळ्या धर्मांचा अभ्यास करू, जैन धर्माचा अभ्यासच केला नाही की हो. मग अशा कोण व्यक्ती कधी चौकशी केली त्याने, तर सिद्धांत शास्त्रींच्याकडे पत्ता दिला, तिथं एअरपोर्टपासून जवळच होतं त्यांचं. मग त्यांनी गेले आणि त्यांनी सिद्धांत शास्त्रींना एवढंच म्हणले की जैन धर्म नाही फक्त आम्हाला नाही 5 मिनिटामध्ये तुम्ही समजावून सांगा जैन धर्म काय आहे. 2-2, 3-3 वर्ष सगळ्या धर्मांचा भारतातला अभ्यास करून ते आलते. ती लोक 2-2, 3 वर्ष भारतात राहिलेले आणि 5 मिनिटात जैन धर्म त्यांना जाणून घ्यायचं होतं. सिद्धांत कैलासचंद्र सिद्धांत चक्रवर्ती शास्त्री जे म्हणले 5 मिनिटात सांगतो, जे 5 मिनिटात नाही 1 मिनिटात सांगण्याची गोष्ट आहे जैन धर्म. जगातले सर्व धर्म, सर्व संप्रदाय आहेत, त्या सगळ्या संप्रदायामध्ये तेच देव आहेत आणि तेच भक्त आहेत. सगळ्या पूर्ण जगातल्या सगळ्या संप्रदाय, सगळ्या धर्मामध्ये तेच गुरु आहेत आणि तेच शिष्य आहेत. परंतु जगाच्या पाठीमावर एकमेव असा धर्म आहे की जो भक्ताला सुद्धा भगवान बनण्याची शक्ती देतोय आणि जो शिष्याला सुद्धा गुरु बनण्याची शक्ती देतोय. तो कुठला धर्म असेल तर तो फक्त जैन धर्म आहे. एवढा सिद्धांत आहे. एवढं ऐकल्यावर परत 5 वर्ष ते सगळे विदेशिकने भारतात राहिले आणि 5 वर्ष जैन धर्माचा त्यांनी गाढा अभ्यास केला. तुम्ही त्या जैन धर्मामध्ये निश्चितपणे जन्म घेतलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जैन धर्म असा निश्चितपणे नाही, प्रत्येक गोष्टीत परीक्षा करून स्वीकारणारा जैन धर्म आहे. कुठल्याही गोष्टीत गॅरेट गेले की काय गोष्टी अपील बिपील काय नाही, परीक्षा पहिला करायची आणि मग स्वीकारायचं. आणि भक्ताला सुद्धा भगवान बनण्याची शक्ती देणारा, शिष्याला सुद्धा गुरु बनण्याची शिष्य देणारा निश्चितपणे एकमेव जगाच्या पाठीवर कुठला धर्म असेल तर तो जैन धर्म आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे आम्ही तसंच न राहता, आम्ही भक्त न राहता भगवान बनण्याची इच्छा करा आणि शिष्यच कधी शिष्य न राहता गुरु बनण्याची इच्छा करा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आज कोणी या पेंडालमध्ये बसलेला कोणीही व्यक्ती जर मनात आणला की मला भविष्यात दीक्षा घ्यायची आणि दीक्षा युनिचरवन दीक्षा घेतला तर तो जो भक्त शिष्य होता तो गुरु रूपामध्ये येणार. आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच असं बसत होतो, परंतु योग्य गुरूंच्या सान्निध्यामध्ये येऊन आज इथं बसण्याची संधी मिळाली. आम्ही शिष्य होतो, गुरु बनलो. हे फक्त एकमेव धर्म ही ताकद देतोय. त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा ती योग्यता आहे. त्यामुळे भक्त कधी न राहता भक्तानं भगवान बनण्याची इच्छा ठेवायची. अभिषेक करताना प्रत्येक जे कोण पुरुष अभिषेकला मुले येतात त्यांनी इच्छा करायची मी भगवंत अभिषेक करलोय, माझा सुद्धा भविष्यामध्ये अभिषेक व्हावा. तुम्ही आहार द्यायला महिला असताय, पुरुष सगळे असताय. आहार देताना महाराजांच्या इथं ग्रास देत असताना महाराजांच्या इथं भावना करायची आहे की महाराजांच्या इथं मी महाराजांना मोक्ष मार्गामध्ये मी मदत करत आहे, मी आहार दान करत आहे, मी सुद्धा भविष्यात असा आहार घ्यावा, या भावनेनं आहार द्या. एक दिवस तुम्ही सुद्धा शिष्याचा गुरु बनेल आणि भक्ताचा भगवान बनल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं चिंतन तुमच्या मनामध्ये तुम्ही करावं, कारण की टायमिंग कोणासाठी थांबत नाही. त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन करावं. या सगळ्या गोष्टीचं चिंतन करून लवकरात लवकर तुम्ही मोक्ष मार्गामध्ये आणि 3 तिकिटापैकी एका तिकिटाची इच्छेला एवढी भावना करतो. आम्ही बघा की विधान असलं, पूजन असलं, सगळे प्रतिष्ठार्य ब्रह्मचारी कोण असतात महाराज जी म्हणतात की अटेंशन प्लीज, गिजवणे नगरी वाली ध्यान दे, यहाँ से छूटने वाली मोक्ष मार्ग जाने वाली ट्रेन छूट रहे, सभी यात्रीगण ध्यान दे, अपना अपना सम्यक दर्शन का तिकीट आरक्षित कर ले. उगच म्हणतोय आम्ही काय खुदा आहे वे, उगच बडबडायला. एक गोष्ट लक्षात घ्या, काय म्हणायचं असतंय, त्या गोष्टीला ऐकून एखाद्या व्यक्तीमध्ये जर परिवर्तन झालं तर ती सगळ्यात मोठी क्रांती आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. यासाठी प्रत्येक समयाला आम्ही म्हणत असतोय
3 तिकिटापैकी 1 तिकीट आरक्षण करा संधी जायच्या आधी. नाहीतर सगळ्यांची इच्छा, लय जणांची इच्छा होत्या, ज्यावेळी हातरूनला खेळून पडतंय मला प्रतिमा घ्यायच्या आहेत, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मी परवाच सांगितले आचार्य भगवान विद्यासागर महाराज कायम दोहा शतकमध्ये स्तुती शतकमध्ये म्हणतात, धर्म 55 से नहीं बचपन से करना चाहिए. धर्म 55 से नहीं बचपन से करना चाहिए. लहान वयापासून धर्म करायला पाहिजे. आमच्या दक्षिणेमध्ये काही प्रथाच पडल्या. बारकी कोण धर्म करायला लागली, अजून म्हातारा झाल्याशिवाय धर्म करायला. हा अवघडच आहे बाबा. म्हातारा झाल्यावर चालायला येत नाही, त्याग करायला येत नाही, ध्यान करायला येत नाही, सरळ आरती करायला येत नाही. सांगाले हो, करायची इच्छा असल्यापर्यंत करू शकत नाही. त्याच्या आधी ज्यावेळी बुद्धी आल्या की नाही त्याच वेळी निश्चितपणे जेवढं करता येतं तेवढं धर्म करून घ्या. परत संधी मिळेल की नाही सांगता येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे बारकी मुलं मुली येत असतील लवकरात लवकर त्यांना पाठवून द्या. ही गोष्ट महत्वाची आहे. धर्म करायची कुणाची इच्छा आहे, कोण असतील, जेवढ्या धर्माच्या संधी या 4 महिन्यामध्ये घेता येतात त्याच्या पुढे मी जेवढ्या घेता येतील तेवढ्या निश्चितपणे घ्या आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या एवढी भावना करतो आणि आजच्या वाणीला विराम देतो. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हा